आयोगाने सांगितलं 3 किंवा अधिक जर एसटी सीट्स असतील तरच एसटीचा महापौर बसू शकतो। हे रूल पहिले आम्हाला कोणाला सांगितलं नाही किंवा आधी पहिले कोणी कधी डिक्लेअर केलं नाही। ठीक आहे, त्याच्यानंतर आता 2 वेळा ओपन कॅटेगरीमध्ये मुंबईचे महापौर बसले। ठीक आहे, तर मग आता जर ओबीसी तुम्ही रोटेशन वाईज काढले तर मग मुंबई त्याच्यामध्ये का नाही? का 2 ओपन कॅटेगरी ओबीसीवर अन्याय केला, ओबीसीवर मुंबईचा महापौर बसू शकला असता, एससीवर मुंबईचा महापौर बसू शकला असता। रोटेशन वाईज जर तुम्ही ओबीसीची कॅटेगरी काढली तर मग त्याच्यात मुंबई का नाही? तर मुंबई महापालिकेचं महापौर पद हे सर्वसाधारण आता प्रवर्गात आलंय, ठरवून सोडत काढण्यात आली असा पेडणेकरांनी आरोप केलेला आहे। ठाकरेंच्या शिवसेनेकडनं त्यानंतर यावर बहिष्कार टाकण्यात आला। मुंबई महापालिकेचं महापौर पद हे सर्वसाधारण महिलांसाठी राखीव असेल, ठरवून सोडत काढण्यात आलेली आहे असा आक्षेप जो आहे तो किशोरी पेडणेकर यांच्याकडून नोंदवण्यात आलेला आहे। सत्ताधाऱ्यांनी मॅन्डेट पाहून सोडत काढल्याचा आरोप त्यांनी केला आहे। सत्ताधाऱ्यांच्या मॅन्डेटला बघून काढलेली लॉटरी सिस्टम आहे याचा आम्ही धिक्कार करतो। या लोकांनी ओबीसीवर अन्याय केलाय, या लोकांनी अनुसूचित जाती जमाती भटक्या जमातींवर पण अन्याय केलाय। मुंबईमध्ये तुम्ही कोण ठरवणार आहे? मग आधी डिक्लेअर करायचं होतं की 4 पाहिजे 5 पाहिजे तर काढू, तुम्ही आता सांगतात की 3 नाही म्हणून आम्ही करत नाही। मग 2 तर आहेत ना, काढायची होती, टाकली। याचा अर्थ जाणून बुजून ठरवून केलेली लॉटरी आहे, त्याचा आम्ही धिक्कार करतो। ठरवून सोडत काढण्यात आली असा आरोप किशोरी पेडणेकर यांनी केलेला आहे। या संपूर्ण प्रक्रियेचा आम्ही निषेध करतो असं म्हणत ठाकरेंच्या शिवसेनेकडून या सोडतीवर बहिष्कार टाकण्यात आलेला आहे। एसटी प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाही तसा सवाल यामध्ये पेडणेकर यांनी केलाय। मुंबई महापालिकेचं महापौर पद सर्वसाधारण महिलांसाठी हे राखीव आहे आणि ज्या पद्धतीने प्रक्रिया राबवण्यात आली त्या प्रक्रियेवरच किशोरी पेडणेकर यांच्याकडून आक्षेप नोंदवण्यात आलाय। एससी एसटी ओबीसी प्रवर्गावर हा अन्याय असल्याचं किशोरी पेडणेकर यांनी म्हटलेलं आहे। आतापर्यंत कोणत्या सोडती काढण्यात आल्या ते आपण पाहूया। तर जालना पालिकेमध्ये एससी महिला प्रवर्गाला हे जाहीर झालंय। यामध्ये भाजपची सत्ता असेल जालना पालिकेवर, तर त्यांचे उमेदवार साधारण असे असू शकतात डॉक्टर रीमा काळे, वंदा मगरे आणि श्रद्धा साळवी। तर या तिघांपैकी एक या ठिकाणी महिला जी आहे ती महापौर असू शकते। त्यानंतर जळगाव पालिका ओबीसी महिला प्रवर्गाला जाहीर झाले। याच्यामध्ये भाजपच्या 3 उमेदवार आहेत, त्या म्हणजे दीपमाला काळे, भाजपकडून सुचेता हाडा आणि वैशाली पाटील। या तिघींमध्ये आता कोणाची वर्णी लागेल महापौर पदासाठी हे पाहणं महत्त्वाचं असेल। कल्याण डोंबिवली पालिका ही एसटी प्रवर्गाला जाहीर झाली आहे, एकमेव पालिका आहे जी एसटी प्रवर्गासाठी जाहीर झाली आहे। तर शिंदेच्या शिवसेनेचे असे उमेदवार यामध्ये साधारणतः असतील हर्षाली थविल, किरण भांगले आणि मनसेच्या शीतल मंडारी, कारण मनसेने सुद्धा शिंदेंना पाठिंबा दिलेला आहे केडीएमसी मध्ये। त्यानंतर नाशिक पालिकेसाठी खुला प्रवर्ग महिला, तर या ठिकाणी भाजपकडून हिमगौरी आडके, भाजपकडून स्वाती भामरे आणि भाजपकडून दीपाली कुलकर्णी या तिघींपैकी कुणाची वर्णी लागते हे पाहणं महत्त्वाचं असेल। सोलापूर पालिकेसाठी